मित्रांनो, कसं आपण तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आलेलो आहे जेजुरी गडावर आणि जेजुरी गडावरील घटस्थापना कशी असते ते तुम्ही पहा। तर आणि गट कुठे बसतात ते आणि काही दृश्य आपण मंदिरातली पाहणार आहोत। तर चला या ब्लॉगला सुरुवात करू। तसेच आपल्याला देवळामध्ये कोणकोणते देव आहेत हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सकाळची जेजुरी किल्ला गड आणि मंदिर कसे दिसते, त्याचबरोबर रात्रीचा जेजुरी गड व मंदिर कसे दिसते हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी या ब्लॉगच्या माध्यमातून करणार आहोत। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि दर्शनाचा आनंद घ्या। सर्वांना चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे चंपाषष्ठी। चंपाषष्ठी ही 6 दिवस साजरी केली जाते। या चंपाषष्ठीचा अर्थ काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला श्री खंडेरायाची घटस्थापना होते। पहिल्या दिवसापासून 6 दिवसापर्यंत चालणारा हा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो। याला देव दिवाळी असेही म्हणतात। प्रथम दिवशी मुख्य मंदिर आवारात पाकळणी हा विधी झाल्यानंतर उत्सव मूर्तींना नवीन पोशाख परिधान करून बालदारी येथे घटस्थापना होते। श्री मल्हारी मार्तंड आणि मणिमल्ल दैत्य यांचे 6 दिवस युद्ध झाले, ते षडरात्र म्हणून साजरे केले जातात। 6व्या दिवशी मल्हारी मार्तंडांनी मणिमल्ल दैत्यांचा संहार केला। मार्गशीर्ष षष्ठी शनिवारी शततारका नक्षत्री देवलिंग रूपाने प्रकट झाले, तोच हा चंपाषष्ठीचा दिवस। या उत्सवावेळी समस्त पुजारी सेवेकरी वर्गाकडून गडाला गडकोट मंदिर आवाराला विद्युत रोषणाई व दररोज विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसादाचे आयोजन केले जाते। राज्यातील विविध भाविकांकडून मुख्य मंदिर गाभारा पानाफुलांनी सजवण्यात येतो, त्यामुळे मार्तंड भैरवाची विविध रूपे भाविकांना पाहावयास मिळतात। मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला जेजुरी नगरीतील मानाची चावडी येथून तेल हंडा निघतो व मानकरी या हंड्यात तेल घालतात। मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला मल्हारी माळसात यांचा तेलवनाचा विधी झाला होता। या आख्यायिकेमुळे रात्री याच हंड्यातील तेल देवांना लावून तेलवनाचा विधी पार पडतो। तर मुख्य चंपाषष्ठीचे दिवशी पूजा अभिषेक आदी विधी करून घट उठविले जातात। पुरणपोळी, वांगे भरीत, रोडगा, कांद्याची पात यांचा नैवेद्य देवाला दाखविला जातो। नगरातील घराघरात दिवटी पाजळली जाते। कोटंबा पूजन व तळीभंडारही केला जातो। जेजुरीसह बहुतांश विशेषतः शेतकरी वर्गात हा विधी करण्याची परंपरा आहे। मार्गशीर्ष शुद्ध दशमीला खंडोबा मंदिरात प्रयोजनाचा कार्यक्रम होतो। दशमी दिवशी पुन्हा मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात विधिवत पूजा करून अभिषेक करून नैवेद्य दाखवणे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। तसेच मित्रांनो, पाकळणी या शब्दाचा अर्थ असा आहे, अमावास्येच्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुद्ध प्रतिपदेला सकाळच्या सुमारास खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा स्वच्छ धुवून उत्सव मूर्तींसह मुख्य मार्तंड भैरवाची विधिवत पूजा करून त्यांचा नवा पोशाख परिधान केला जातो। या धार्मिक विधिवत पूजा अभिषेकाला पाकळणी असे म्हणतात।
जेजुरी गडावर आल्यानंतर सर्व देवांचे दर्शन झाले. असे या साक्षीविनायक गणपती या गणपतीच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हे पूर्ण दर्शन झाले असे मानले जाते. तर हे मंदिर आहे खंडोबा देवाच्या मंदिराच्या डाव्या बाजूला. Thank you.